मुंबई के बोरीवली पूर्व नेशनल पार्क में एक कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें वन विभाग के मंत्री सुधीर मुंगटीवार ने 6 इलेक्ट्रॉनिक बस और 3 इलेक्ट्रिक बग्गी का लोकार्पण किया। नेशनल पार्क के अंदर वाहनों की आने जाने की मनाही है, जिसके कारण लोगों को काफी तकलीफों का सामना करना पड़ता था। पर्यटक काफी परेशान हो जाया करते थे। पर्यटकों की असुविधा को देखते हुए सरकार ने नेशनल पार्क के अंदर घूमने के लिए कुल 15 बस और 3 बग्गी की व्यवस्था की है और आज 6 बस का उद्घाटन किया गया। मंत्री महोदय ने इसका उद्घाटन किया है। इस अवसर पर सांसद गोपाल शेट्टी, विधायक प्रवीण दरेकर, विधायक सुनील राणे, विधायक प्रकाश सुर्वे, विधायिका मनीषा चौधरी तथा वन विभाग के अधिकारी वेणुगोपाल रेड्डी, महीप गुप्ता, क्लेमेंट वेन आदि मान्यवर उपस्थित थे। वन्यजीव दिग्दर्शिका का विमोचन माननीय मंत्री ने किया। वही संजय राउत ने कहा जो मंदिर अब अयोध्या में बन रहा लगभग उस जगह से 3 किलोमीटर दूर है। संजय राउत की जान को आप किस तरह देखते हैं? मैं हास्यास्पद दृष्टिकोण से देखता हूँ। कभी कभी हम इतने मोबाइल में व्यस्त हो गए कि जोक बताने वाले लोग कम हो गए। पहले कॉलेज के समय जोक बताने वाले बहुत रहते थे। अभी ये जोक बताने वाले लोगों की और संख्या इनके रूप में मैं देखता हूँ, तो ठीक है, पुराना समय जो था यो याद आता है। सर यहाँ तक ये भी कह रहे हैं कि जिस प्रकार से 22 तारीख को 22 जन को भगवान रामलला का उद्घाटन हो रहा है, संजय राउत कह रहे हैं बीजेपी जो है इसकी पूरी राजनीति कर रही है और जो 2024 है उनका रामलला सत्य है। देखो भैया, आपको क्या लगता है वो तय करो ना, उनको क्या लगता है उसका जवाब मैं क्यों दूं? आपको क्या लगता है प्रभु राम का मंदिर होना अच्छा है या बुरा है? आप बताइए, आप बताइए। मुझे ऐसा लगता है कि ऐसे आपके टीवी चैनल्स में ऐसे बचकानी बातों के लिए प्रतिक्रिया मांगना, ये तो कोई अर्थहीन होगा। वो अपना एक पवित्र कार्य कर रहे हैं। उनका पवित्र कार्य ये है, कांग्रेस के साथ हाथ मिलाने वाली शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे ये समाप्त करने का संकल्प को लेके गए हैं। और ऐसे ही महाभारत में भी हमने देखा है ना, कर्ण के रथ पर जो बैठने वाला था उसने इतना नैतिक अधपतन कर दिया था। तो मुझे लगता है वही भूमिका में हम इनको देख रहे हैं। और क्या कहेंगे वो? ऐसा कहेंगे कि माननीय मोदी जी बहुत अच्छा काम कर रहे हैं, जो बचे कुछ 2-4 लोग हैं वो भी निकल जाएंगे ना भैया, उसमें क्या वो अच्छा बोलेंगे, अच्छी बात आएगी? ऐसा आपको लगता है क्या वो अच्छी बात कहेंगे? आप उनसे अपेक्षा करते हो कि वो अच्छी बात कहेंगे? मुझे लगता है कि वो अच्छी बात कह ही नहीं सकते। प्रभु राम के बारे में उनके मन में गुस्सा है, राम मंदिर बन रहा है उसका द्वेष है, देश की प्रगति, देश की उन्नति ये उनको खलती है। उनको ऐसा लगता है कि हमारा देश मोदी जी के नेतृत्व में विश्व गौरव कैसा बढ़ाएगा, ये बहुत दुखता है उनको। वो प्रभु राम जी के मंदिर के बारे में प्रश्न उपस्थित करते हुए वो चाहते हैं कि हम विशिष्ट लोगों का तुष्टीकरण करें। उनको कैसी खुशी होंगी, उनको कैसा आनंद होगा, वो हमें वोट कैसे देंगे, वो हमारे पीछे जिंदाबाद कैसा करेंगे, ये एक उनकी सत्तांध एक सोच है। ये तुष्टीकरण की राजनीति उनको मालूम है। नहीं तो उनकी अवस्था क्या होगा अगर वो प्रभु राम मंदिर के बारे में ऐसी बातें नहीं कहेंगे ना, तो शोले की असरानी जैसे होंगी, आधे इधर आधे उधर, इनके पीछे कोई नहीं। इसलिए ये धंधा करते हैं। इस पे आप कृपया गंभीरता से मत लीजिए, आप बढ़िया आनंद ही रहिए। ये टेन्शन में मतलब खाना कम मत खाइए। आज संजय गांधी नॅशनल पार्क जे मुंबईचं भूषण आहे, आज जगामध्ये साधारणतः इतक्या क्षेत्रातलं मोठं पार्क, अर्बन पार्क नाही। आपण सेंट्रल पार्क न्यूयॉर्क बघू शकता, हाइड पार्क बघू शकता, पण निश्चितपणे एक आम्हाला अभिमानाचा गौरवाचं हे पार्क आहे। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेव्हा पर्यटक येतात त्यांना उत्तम अशा व्यवस्था अपेक्षित असतात। आपण आता 6 नवीन इलेक्ट्रिकल बस लोकार्पित केल्या एफडीसीएमच्या माध्यमातून। आपण ई कार्ट म्हणजे बॅटरीवर चालणारी बग्गी ही ज्येष्ठांसाठी आज आपण इथं लोकार्पित केली। टायगर सफारी काही वर्ष बंद होती, तीही आज सुरू केली आणि त्यामध्ये आता 6 एकूण वाघवाघीण आहेत। अजून त्यामध्ये 2ची भर आपण टाकणार आहोत। लॉयन सफारी मध्ये गुजरातमध्ये आपण आपले एक वाघवाघीण द्यायची आणि त्यांचा एक सिंह आणि सिंहीण
ही इथं आणायची हाही निर्णय केलाय. आणि यासोबत निश्चितपणे हा संजय गांधी नॅशनल पार्क ज्याच्यामधली जैवविविधता ही अभ्यासाचा विषय आहे आणि त्याही दृष्टीने या पार्कच्या बद्दल एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्याप्रमाणे आपण फिल्म सिटीचा एक विकासाचा स्वतंत्र आराखडा करतोय. त्याच पद्धतीने संजय गांधी नॅशनल पार्कचा एक स्वतंत्र आर्किटेक्ट लावून वनाशी संबंधित कार्य करण्याच्या माध्यमातून याचं एकदा सूक्ष्म शास्त्रशुद्ध नियोजनाच्या माध्यमातून याचा एक 5 वर्षाचा प्लॅन करत संजय गांधी नॅशनल पार्क हा या पर्यावरणाचं चालतं बोलतं अभ्यास सांगणारं विद्यापीठ व्हावं. संशोधकांना ही पर्वणी वाटावी आणि पर्यटकांना कुटुंबासोबत येताना हम साथ साथ ह्याची भावना निर्माण करत इथून त्यांनी परत आनंद घेऊन जावा या दृष्टीने प्लॅन करण्याची योजना निश्चितपणे आम्ही करणार आहोत. पराभवाच्या राजकारण सुरू झालेलं भाजपच्या बैठकीमध्ये बोलताना अमित शहा म्हटलं की प्रभू रामावर आमचा अधिकार जास्त आहे. त्यानंतर राऊतांनी म्हटलंय की रामाने काय भाजपमध्ये प्रवेश केला आहे का? काही झालं काही करा तरी तुमचं रामनाम सत्य होणार नाही. ठीक आहे, आता हे तर जनता ठरवते. प्रभू राम हा तर जो मानेल त्याचा आहे. ज्याला रामावर श्रद्धा आहे त्यांचा प्रभू राम आहे. महात्मा गांधींचा प्रभू राम आहे हे राम म्हणून त्यांनी शेवटचा श्वास सोडला. राम नाम सत्य है. तो जर कोणत्याही हिंदू मधल्या जातीचा असेल तर शेवट हा राम नाम सत्य है असं म्हणतच आपण त्याची शेवटची अंत्ययात्रा निघते. प्रश्न हा निर्माण झाला आहे, हे सर्व असतानाही सत्तेचे खुर्चीचे लाचार परिवाराशिवाय ज्यांना जगच दिसत नाही असे नाकर्ते राजकारणी जेव्हा म्हणतात, सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देतात की रामायण ही काल्पनिक कथा आहे, ही दंतकथा आहे, जन्मस्थानावर शौचालय बांधावं, हे जेव्हा तोंडातून असे काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्याचा हा एक सफल म्हणा असफल प्रयत्न आहे. कोणी दिलं त्यांना निमंत्रण? नाव नाही सांगायचं, कपोकल्पित सांगायचं की मला निमंत्रण दिलं. म्हणजे उद्या सुशील कुमार शिंदे एका आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला भेटून त्यांनी विनंती केली मला भाजपमध्ये घ्या, असं मी जर म्हटलं योग्य आहे का? आणि कोणत्या स्तरावरचे नेते आहे, कसे का वागतात, असं का वागतात हे समजण्याच्या बाहेर आहे. अरे तुम्हाला तुमचं स्थान पक्षात मजबूत करायचं असेल तर करा ना, पण त्याच्यासाठी मग भाजपचं निमंत्रण आहे अन्यथा काहीही होऊ शकतं असं राजकारण इतकी पद भोगल्यावर आश्चर्य आहे. मग भाजपचं निमंत्रण होतं. अरे मोदीजींना तर देशाला भाजपचं निमंत्रण दिलं. ते सभेत म्हणाले जो जो अच्छे लोग हैं उन्होंने भाजपा का झंडा हाथ में लेना चाहिए, तेरा वैभव अमर रहे मा हम दिन साथ चार रहे ना रहे या भाव से काम करना चाहिए. मग याचा अर्थ देशात राहुल गांधीजींनी म्हणायचं नाही मला भाजपचं निमंत्रण होतं. अरे ते स्टेजवरून दिलेलं निमंत्रण देशातल्या त्या लोकांसाठी आहे जे देशासाठी काम करतात, परिवारासाठी काम करणाऱ्यांसाठी निमंत्रण नाहीये. शेवटची अंत्ययात्रा निघते. प्रश्न हा निर्माण झाला आहे, हे सर्व असतानाही सत्तेचे खुर्चीचे लाचार परिवाराशिवाय ज्यांना जगच दिसत नाही असे नाकर्ते राजकारणी जेव्हा म्हणतात, सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देतात की रामायण ही काल्पनिक कथा आहे, ही दंतकथा आहे, जन्मस्थानावर शौचालय बांधावं, हे जेव्हा तोंडातून असे शौचालयासारखा शब्दरूपी वास येतो, दुर्गंधी येते, तर कदाचित त्यांचा राम आहे असं म्हणताना लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण होतं. पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा धाराशिवचा उमेदवार देत असल्याची ओमराज निंबाळकर यांनी अशी टीका केली आहे. ठीक आहे, त्याच्या आनंदात राहू द्या. हे पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पार्टी उमेदवार देत नाही असं म्हणून मला माहित नाही. कधी कधी स्वतः असे कारण नसताना वक्तव्य करून स्वतःच
स्वतःचा पराभवाला आपण निमंत्रण देतो. चार जागा भाजपकडून लढवल्या जाणार आहेत आणि उर्वरित 2 जागा फक्त शिंदे गटाला दिल्या जाणार. अजून कोणत्याही जागेच्या संदर्भामध्ये चर्चाच झाली नाही. कोर कमिटी जी 6 लोकांची आहे त्याचा मी सदस्य आहे. हे कपोकल्पित कथा, दंतकथा, अफवा, हा अशा चर्चेचा बाजार काही अर्थ नाहीये ना. अशा कधी चर्चा होते का? आणि तुम्हाला सांगून कोण कोणाला किती जागा देणार असं सांगितलं तरी जातं का? तुम्हाला तर याची माहिती आहे. तुम्ही 100दा सांगितलं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, जागा का? कशाला कारण नसताना तुमच्याबद्दल जो विश्वास जनतेच्या मनात आहे तो कशासाठी संपवण्याचा प्रयत्न करता? सर शिंदे गटाच्या जागा आहेत त्यात मुंबईतील बडलवालदार ठरवतील कुणी लढायचं. मुंबईतील बडलदार गुजरातला उद्योगपती ठरणार का? मुंबई लोकसभा शिंदे गटाकडून कुणी लढायचं हे तुम्ही लिहून द्या अशी संजय राऊत यांनी नाही, आमचे उमेदवार कोण राहतील, कोण ठरवतील याचा आता काय अधिकार त्यांना द्यायचा आहे का? त्यांनी आपले उमेदवार कोण राहतील आणि उमेदवार उभे राहण्यासाठी चांगल्या व्यक्ती त्यांच्या पक्षात शिल्लक राहतील याची काळजी करावी. भाजपचे उमेदवार कोण राहतील आणि भाजपने कोणाला तिकीट द्यावी, शिंदे साहेबांचे उमेदवार कोण राहतील, असं करून करून तर 75% शिवसेनेचं दुकान बंद झालं. आता 25% शिल्लक आहे. कशाला टाळेबंदी करता त्याची? महाराष्ट्राचे निमंत्रण आलं होतं त्यानंतर आता शरद पवारांनी पत्र लिहून कळवलं की मी आता येणार नाही, मात्र नंतर जेव्हा वेळ मिळेल मंदिर पूर्ण करेल. सगळं धन्यवाद. अशीच जर पत्राची उत्तरं त्यांनी गरीब माणसांनी निवेदन दिल्यानंतर अशीच उत्तरं दिली असती तर अजून आनंद झाला असता. ठीक आहे, पण प्रभू रामाच्या मंदिरात त्यांनी सांगितलं की मी दर्शनासाठी निश्चित जाईल, त्याचा माझा व्यक्तिगत तरी खूप आनंद आहे. परंतु अजून 25 झाले पूर्ण तर होत नाही, काय कारण आहे? नाही दादा, अनेक तांत्रिक कारण आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांचं पुनर्वसन करायचं आहे, पण पुनर्वसन करताना त्यामध्ये अजून भर पडत गेली. काही कुटुंब हे 1चे 2 झाले आणि मग त्यांच्या याद्या करायला गेल्यानंतर कधी कधी त्या याद्या करायला सुद्धा सहकार्य होत नाही आणि म्हणून हे मागे राहिलं. आणि मधातल्या काळामध्ये या संदर्भामध्ये संबंधित गृहनिर्माण विभाग किंवा इतर विभागांनी काही कामं केलीत आणि आता ही एक आमदारांची समिती आहे की ती वेगाने कसं काय आपल्याला यांचं पुनर्वसन करता येईल. पण आपल्या पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा जेव्हा जेव्हा अशा मागण्यांसाठी लोक येतात त्यांना हे समजवण्याची आवश्यकता आहे की इथून आपल्याला सुरक्षित आणि हक्काच्या ठिकाणी जाणं हेच भविष्यामध्ये दीर्घकालीन फायद्याचं आहे. काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्याचा हा एक सफल म्हणा असफल प्रयत्न आहे. कोणी दिलं त्यांना निमंत्रण? नाव नाही सांगायचं, कपोकल्पित सांगायचं की मला निमंत्रण दिलं म्हणजे उद्या सुशील कुमार शिंदे एका आमच्या भाजपच्या कार्यकर्त्याला भेटून त्यांनी विनंती केली मला भाजपमध्ये घ्या, असं मी जर म्हटलं योग्य आहे का? आणि कोणत्या स्तरावरचे नेते आहे, कसे का वागतात, असं का वागतात हे समजण्याच्या बाहेर आहे. आणि तुम्हाला तुमचं स्थान पक्षात मजबूत करायचं असेल तर करा ना, पण त्याच्यासाठी मग भाजपचं निमंत्रण आहे अन्यथा काहीही होऊ शकतं असं राजकारण इतकी पद भोगल्यावर आश्चर्य आहे. मग भाजपचं निमंत्रण होतं. अरे मोदीजींना तर देशाला भाजपचं निमंत्रण दिलं. ते सभेत म्हणाले जो जो अच्छे लोग हैं उन्होंने भाजपा का झंडा हाथ में लेना चाहिए, तेरा वैभव अमर रहे मा हम दिन साथ चार रहे ना रहे या भाव से काम करना चाहिए. मग याचा अर्थ देशात राहुल गांधीजींनी म्हणायचं नाही मला भाजपचं निमंत्रण होतं. अरे ते स्टेजवरून दिलेलं निमंत्रण देशातल्या त्या लोकांसाठी आहे जे देशासाठी काम करतात, परिवारासाठी काम करणाऱ्यांसाठी निमंत्रण नाहीये. देशात नाही जगात होतो. त्याच्यामध्ये अडचण काय? आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जर देशात या माध्यमातून जाणार असेल याच्यामध्ये मला नाही वाटत. आणि फिल्मफेअर अवॉर्ड याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होतो काही, महाराष्ट्रात दरवर्षी जागा असं काही आहे का? हे नवीन जे ज्ञान आपल्याकडे झालं ना हे शैक्षणिक व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करताय की असे लोक कुठं शाळेत शिकले, कहा से आते हे लोक असं म्हणावं लागतं. काही फिल्मफेअर अवॉर्ड काही या अगोदर कुठं बाहेर जागा नाही का? मग हा काय प्रश्न आहे?
इतकं काय पोट दुखतं की ज्यांना महात्मा गांधींचा गुजरात नकोसा जागा आहे, ज्यांना सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी 565 संस्थाने एकत्र केली, त्या वल्लभभाई पटेलचा गुजरात नको आहे, त्यांना भगवान श्रीकृष्णाचा गुजरात नको आहे, त्यांना भगवान सोमनाथाचा गुजरात नको आहे, ये लोग कहां से आते हे विचारावं लागेल. मुंबईचं भूषण आहे आज जगामध्ये. साधारणतः इतक्या क्षेत्रातलं मोठं पार्क अर्बन पार्क नाही. आपण सेंट्रल पार्क न्यूयॉर्क बघू शकता, हाईड पार्क बघू शकता, पण निश्चितपणे एक आम्हाला अभिमानाचा गौरवाचं हे पार्क आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेव्हा पर्यटक येतात त्यांना उत्तम अशा व्यवस्था अपेक्षित असतात. आपण आता 6 नवीन इलेक्ट्रिकल बस लोकार्पित केल्या FDCMच्या माध्यमातून. आपण ई कार्ट म्हणजे बॅटरीवर चालणारी बग्गी ही ज्येष्ठांसाठी आज आपण इथं लोकार्पित केली. टायगर सफारी काही वर्ष बंद होती, तीही आज सुरू केली आणि त्यामध्ये आता 6 एकूण वाघवाघीण आहेत. अजून त्यामध्ये 2ची भर आपण टाकणार आहोत. लायन सफारीमध्ये गुजरातमध्ये आपण आपली एक वाघवाघीण द्यायची आणि त्यांचा एक सिंह आणि सिंहीण ती इथं आणायची हाही निर्णय केला. आणि यासोबत निश्चितपणे हा संजय गांधी नॅशनल पार्क ज्याच्यामधली जैवविविधता ही अभ्यासाचा विषय आहे आणि त्याही दृष्टीने या पार्कच्या बद्दल एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्याप्रमाणे आपण फिल्म सिटीचा एक विकासाचा स्वतंत्र आराखडा करतोय. त्याच पद्धतीने संजय गांधी नॅशनल पार्कचा एक स्वतंत्र आर्किटेक्ट लावून वनाशी संबंधित कार्य करण्याच्या माध्यमातून याचं एकदा सूक्ष्म शास्त्रशुद्ध नियोजनाच्या माध्यमातून याचा एक 5 वर्षाचा प्लॅन करत संजय गांधी नॅशनल पार्क हा या पर्यावरणाचं चालतं बोलतं अभ्यास सांगणारं विद्यापीठ व्हावं. संशोधकांना ही पर्वणी वाटावी आणि पर्यटकांना कुटुंबासोबत येताना हम साथ साथ ह्याची भावना निर्माण करत इथून त्यांनी परत आनंद घेऊन जावा या दृष्टीने प्लॅन करण्याची योजना निश्चितपणे आम्ही करणार आहोत. ठीक आहे, आता हे तर जनता ठरवते. प्रभू राम हा तर जो मानेल त्याचा आहे. ज्याला रामावर श्रद्धा आहे त्यांचा प्रभू राम आहे. महात्मा गांधींचा प्रभू राम आहे. हे राम म्हणून त्यांनी शेवटचा श्वास सोडला. राम नाम सत्य है. तो जर कोणत्याही हिंदू मधल्या जातीचा असेल तर शेवट हा राम नाम सत्य है असं म्हणतच आपण त्याची शेवटची अंत्ययात्रा निघते. प्रश्न हा निर्माण झाला आहे, हे सर्व असतानाही सत्तेचे खुर्चीचे लाचार परिवाराशिवाय ज्यांना जगच दिसत नाही असे नाकर्ते राजकारणी जेव्हा म्हणतात, सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देतात की रामायण ही काल्पनिक कथा आहे, ही दंतकथा आहे, जन्मस्थानावर शौचालय बांधावं, हे जेव्हा तोंडातून असे शौचालयासारखा शब्दरूपी वास येतो, दुर्गंधी येते, तर कदाचित त्यांचा राम आहे असं म्हणताना लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण राहू द्या. हे पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पार्टी उमेदवार देत नाही असं म्हणून मला माहित नाही. कधी कधी स्वतः असे कारण नसताना वक्तव्य करून स्वतःचा पराभवाला आपण निमंत्रण देतो. त्याही जागेच्या संदर्भामध्ये चर्चाच झाली नाही. कोर कमिटी जी 6 लोकांची आहे त्याचा मी सदस्य आहे. हे कपोकल्पित कथा, दंतकथा, अफवा, हा अशा चर्चेचा बाजार काही अर्थ नाहीये ना. अशा कधी चर्चा होते का? आणि तुम्हाला सांगून कोण कोणाला किती जागा देणार असं सांगितलं तरी जातं का? तुम्हाला तर याची माहिती आहे. तुम्ही 100दा सांगितलं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, जागा का? कशाचं कारण नसताना तुमच्याबद्दल जो विश्वास जनतेच्या मनात आहे तो कशासाठी संपवण्याचा प्रयत्न कर. आमचे उमेदवार कोण राहतील, कोण ठरवतील याचा आता काय अधिकार त्यांना द्यायचा आहे का?
त्यांनी आपले उमेदवार कोण राहतील आणि उमेदवार उभे राहण्यासाठी चांगल्या व्यक्ती त्यांच्या पक्षात शिल्लक राहतील याची काळजी करावी. भाजपचे उमेदवार कोण राहतील आणि भाजपने कोणाला तिकीट द्यावी, शिंदे साहेबांचे उमेदवार कोण राहतील, असं करून करून तर 75% शिवसेनेचं दुकान बंद झालं. आता 25% शिल्लक आहे. कशाला टाळेबंदी करतात त्याची? जर पत्राची उत्तरं त्यांनी गरीब माणसांनी निवेदन दिल्यानंतर अशीच उत्तरं दिली असती तर अजून आनंद झाला असता. ठीक आहे, पण प्रभू रामाच्या मंदिरात त्यांनी सांगितलं की मी दर्शनासाठी निश्चित जाईल. माझा व्यक्तिगत तरी खूप आनंद आहे. तांत्रिक कारण आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांचं पुनर्वसन करायचं आहे, पण पुनर्वसन करताना त्यामध्ये अजून भर पडत गेली. काही कुटुंब हे 1/2 झाले आणि मग त्यांच्या याद्या करायला गेल्यानंतर कधी कधी त्या याद्या करायला सुद्धा सहकार्य होत नाही आणि म्हणून हे मागे राहिलं. आणि मधातल्या काळामध्ये या संदर्भामध्ये संबंधित गृहनिर्माण विभाग किंवा इतर विभागांनी काही कामं केलीत आणि आता ही एक आमदारांची समिती आहे की ती वेगाने कसं काय आपल्याला यांचं पुनर्वसन करता येईल. पण आपल्या पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा जेव्हा जेव्हा अशा मागण्यांसाठी लोक येतात त्यांना हे समजवण्याची आवश्यकता आहे की इथून आपल्याला सुरक्षित आणि हक्काच्या ठिकाणी जाणं हेच भविष्यामध्ये दीर्घकालीन फायद्याचं आहे.